छगन भुजबळ तुझा खोटा उपटल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे वाक्य आहे मनोज जरांगेंचं. त्यांनी मराठा समाजाची पहिली सभा शहागडमधनं घेतली त्यावेळी आणि नंतर लोकसभेच्या वेळी सुद्धा आणि ऐन विधानसभेच्या तोंडावर तुझा सुपडा साफ केल्याशिवाय येवला शांत बसणार नाही, तुला सत्तेवरनं हाकलल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत, इथपर्यंत जरांगेंनी केलेली भाषणं, त्यांची वेगवेगळी वक्तव्य अगदी मराठा विरुद्ध ओबीसी वादाला उफाळी देणारी ठरली आहेत. पण जरांगे फॅक्टर मोडीत काढून तब्बल 26,000चं लीड घेऊन छगन भुजबळ येवल्यातनं विजयी झालेत. जरांगे फॅक्टर कुचकामी ठरवण्यात कोणते मुद्दे नेमके कारणीभूत ठरलेत हे जाणून घेऊया ह्या व्हिडिओतनं. 14 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगेंनी लावून धरलाय. सुरुवातीला फक्त आरक्षणाची भाषा बोलून त्यांनी समाजाला एकत्र केलं. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्य आहे, त्यामुळे त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप मोठा आहे. मराठा समाजाचं मतदान हे आतापर्यंत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांना विखुरलेलं होतं. मनोज जरांगेंनी त्यांना एकगठ्ठा करून महायुतीचा दणदणीत पराभव केला. सदोदित महायुतीचे निर्माते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तसंच महायुतीचे घटक असणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती केलेल्या टीकेमुळे जरांगे कायमच चर्चेत राहिले. पण लोकसभेला त्यांनी केलेलं एकगठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरलं. ह्याच चुका टाळून महायुतीचे नेते विधानसभेला सामोरे गेले. सगळ्यात पहिला मुद्दा होता तो म्हणजे एकाच जातीच्या मतदानावरती अवलंबून न राहणं. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मनोज जरांगे यांनी सुद्धा बोलून दाखवलं की केवळ एका जातीच्या मतदानावरती आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. हाच मुद्दा उचलत येवल्यामध्ये छगन भुजबळ यांनी मतांचं विभाजीकरण होऊ दिलं नाही. मराठा तसंच ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी फक्त ओबीसींचाच हे का आपल्या भाषणातून दिसू दिला नाही. यामुळे ओबीसींसोबतच मराठा समाजाचं सुद्धा मोठं मतदान त्यांना मिळवता आलं. मनोज जरांगे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्याचे आहेत, त्यामुळे येवल्यामध्ये त्यांचा संबंध फक्त मराठा समाजाच्या प्रश्नांमुळेच आला. कुठलीही विकासात्मक भाषा जरांगेंच्या तोंडून न ऐकल्यामुळे तसंच आपले प्रश्न हा आपला स्थानिक उमेदवारच सोडवू शकतो ही स्थानिक मतदारांची भावना भुजबळ यांनी जागृत केली. त्यामुळे उद्या आपला प्रश्न जरांगे सोडवणार नाहीयेत तर भुजबळच सोडवतील असा विश्वासही लोकांना वाटला. त्यामुळे मतदारांनी भुजबळ यांनाच साथ दिली. वेळोवेळी भुजबळ आपल्या भाषणातनं महायुतीनं केलेली विकास कामं तसंच मागच्या सरकारमध्ये शरद पवारांनी निर्माण केलेले अडथळे हे कशा स्वरूपामध्ये दूर केलेत आणि नाशिकला अधिकाधिक निधी महायुतीनं कसा उपलब्ध करून दिलाय हे पटवून सांगितलं. त्यामुळे नक्कीच भुजबळ जर का विधानसभेमध्ये गेले तर येवला तसंच नाशिक अधिकाधिक विकसित म्हणून पुढे येईल. त्यासोबतच स्थानिक मतदारांमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं आहेत. कांदा प्रश्न शेतकऱ्यांना कायमच रडवत आलेला होता. ऐनवेळी सरकारनं तोट्यात जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा दिला आणि ह्याचा मोठा फायदा भुजबळ यांना येवल्यामध्ये झाला. कायमच तोंडी विकासात्मक भाषा तसंच ओबीसी विरुद्ध मराठा वादाला न दिलेलं खत पाणी जरांगे फॅक्टर अयशस्वी करण्यात मोलाचं ठरलंय. तर जरांगेंनी प्रत्येक वेळी केलेलं ओबीसी विरुद्ध वक्तव्य तसंच मी म्हणेल तसाच समाज ऐकतो असा अति आत्मविश्वास विकासात्मक मुद्द्यांपेक्षा जातीयता वाढवण्यावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे जरांगे फॅक्टर येवल्यामध्ये कुचकामी ठरल्याचं पाहायला मिळतंय. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचं मतही कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता.